नमस्कार. चला तर आज आपण बघूयात रांगोळीमध्ये डोळा कसा करायचा. जसं की आपण लास्ट व्हिडिओमध्ये डोळ्यांचं स्केच आणि स्किन टोन्स बनवल्या, तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ते कलर्स अप्लाय कसे करायचे. सो आता आपण आधी आउटलाईन करायला स्टार्ट करूयात. आधी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता ही जी डोळ्यांच्या वरची लाईन आहे, डोळ्यांची जी लाईन आहे वरची आयलॅशेसची, याला मार्क करायचं. त्यानंतर डोळ्यांमधला जो एकदम छोटा बॉल आहे त्याला आपण डायरेक्ट ब्लॅक कलर देऊया, कारण तो सगळ्यात डार्केस्ट पोर्शन असतो डोळ्यांमधला. खालची लाईन मार्क करताना थोडासा एक लाईट टोन वापरायचा, ब्लॅकपेक्षा लाईट टोन. स्वतः जे वरचं शेडिंग आहे त्याला असं वरच्या डिरेक्शननी यायचं आहे. जे एकदम डार्क लाईन आहे त्याच्या खाली बरोबर त्याच्या बाजूची शेड आपण देऊयात. वरती जिथे आपला लाईट पडते त्या डिरेक्शननी द्यायचा आहे. हा जो डार्क आहे तो थोडासा पुढेपर्यंत कव्हर करूया. आपल्या जिथे डोळ्यांचा पोर्शन जो सगळ्यात आयब्रोजच्या जवळ असतो तिथे जो आपला डार्क टोन आहे तो थोडासा हलका हलका द्यायचा. त्यानंतर इकडचा जो पोर्शन आहे आयब्रोजच्या खालचा, तर तिथे तुमचा थोडासा हलका मिडल टोन येईल असा. तर आता आपण डोळ्यांचा मधला जो आहे तो आधी फिल करून घेऊया. डोळ्यांचा मधला पोर्शन करण्यासाठी व्हाईट कलर आणि थोडासा त्यामध्ये आपला डार्क टोन जो आहे तो मिक्स करायचा, म्हणजे त्याला एकदम लाईट ग्रे असा शेड तयार करायचा. डोळ्यांच्या मध्ये कधीच प्युअर व्हाईट द्यायचा नाही. आता जो आपला बल्बच्या साईडचा पोर्शन आहे तिथे आपण लाईट टोननी फिल करायचा आहे. आता जो मधला आपण व्हाईट भरलेला आहे त्याच्या वरती आपल्याला काय करायचं आहे, स्किन टोनचा आपला जो डार्क टोन आहे तो घेऊन हलका त्याला एक शॅडो इफेक्ट क्रिएट करायचा आहे, कारण डोळ्यांचे जो पडदा आहे त्याचा शॅडो त्यामध्ये डोळ्यांमध्ये दिसतो आपल्याला. हा जो लाईट ग्रे आहे यातच अजून थोडासा डार्क किंवा ब्लॅक मिक्स करून तो पण शेड यूज करू शकता. आता जो डोळ्यांमधला हायलाइट आणि रिफ्लेक्शन पार्ट आहे तो आपण कम्प्लीट करून घेऊया. आय लॅशेस काढताना एकदम पिंच मध्ये आपल्याला असा कलर पकडून बारीक असे धाग्यासारखे लॅशेस काढायचे आहेत. जेवढे जेवढे मोठे मोठे दिसू शकतात तेवढेच आपल्याला काढायचे आहेत. तर तिथे थोडासा आपण अजून डार्क टोन भरूया आणि खालचे जे आपले आय लॅशेस आहेत ते पण आपण काढून घेऊया. तर आपण आपला बाजूचा बेस टोन कम्प्लीट करून घेऊया. आता नाकाचं जे पोर्शन आहे तर त्या साईडला आपल्याला थोडासा डार्क टोन घ्यायचा आहे. आता हा जो डार्क टोन आपण घेतलेला आहे तो हलकासा आपल्याला मिडल टोननी मिक्स करत करत स्किन टोन बनवायचा आहे. तर आता आपण आयब्रोजचा पोर्शन करूया. तो आयब्रोजसाठी आपल्याला डिरेक्टली ब्लॅक न यूज करता आपला जो डार्क टोन असतो स्किनचा तो आधी बेसला फिल करून घ्यायचा आहे आणि वरचा आधी स्किन टोन आपण कम्प्लीट करूया. डार्क टू लाईट असा प्रोसेसमध्ये हे कम्प्लीट करायचं आहे. आता सगळ्यात लास्ट आपण आयब्रोजची जे केस आहेत ते काढूयात. त्यानंतर एक शेड लाईट घ्यायची आहे आणि खालच्या डिरेक्शनमध्ये केसांना उलट काढू शकतो आपण. आता जो इकडचा पोर्शन आहे आपल्याला खालचा आणि वरचा आय लॅशेस कधी टच नाही करायचे. हा जो गॅप आहे ना हा गॅप दिसला पाहिजे. जिथे गॅप असतो ना तिथून तुमचा लाईट टोन उलटा आला पाहिजे. सो अशा प्रकारे आपला डोळा कम्प्लीट झालेला आहे. सो तुम्ही पण हा डोळा नक्की घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्यू.